आज इथे उपस्थित सर्व महाविकास आघाडीचे सन्माननीय बंधू, माझ्यासोबत आलेले कैलास राठोड सर, काही नावाला सांगते नावच घेऊ नका, काही नावाला ऐकून नेमणनिवारजी, 5 पांडव काँग्रेसचे राठोडजी, मूर्तीजी, शमशेर खिस्तीजी, काँग्रेसचे अजय, नेमणनिवारजी, जयंतजी, आम्ही सगळेच बंधू आणि अतिशय चांगलं संचलन केलं. हरियाली छा गई आहे ती वजह ॲक्च्युली आम्ही आज मोहपूरला एक लग्न होतं आणि एक मागच्याच आठवड्यामध्ये दिल्लीतून आमचे पक्षश्रेष्ठी राहुलजी यांनी मला सांगितलं होतं की हिंगोली लोकसभेमध्ये थोडंसं आढावा घ्या, म्हणजे जेणेकरून आपल्याला पुढची दिशा ठरवता येईल. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे सध्या सीट शेअरिंगचे विषय चालू आहे, तर ॲक्च्युअल परिस्थिती ग्राउंडला काय आहे ही तिथपर्यंत पोचवायची. पूर्वी हे काम आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपले सगळ्यांचे लाडके दिवंगत खासदार राजू सातव हे असताना काहीच काळजी नव्हती, परंतु आता फुलाची पाकळी मग जे काही माझ्याकडून शक्य होईल ठरवलं आणि त्याप्रमाणे त्याच्यात माझ्या मदतीला जॉईन झाले कैलास राठोड सर आणि आमचे सचिन नाईक सुद्धा जॉईन झाले, पण आज ते दिल्लीला गेल्यामुळे आज ते इथे येऊ शकले नाही. आणि मग आम्ही मागच्या आठवड्यापासून प्रत्येक तालुक्यामध्ये दौरा सुरू केलेला आहे आणि मग इथला दौरा कधी लावायचा त्या विचाराने मी होती आणि मग मी युजली बाहेरच असते, त्याच्यावर कोणी पत्रिका घेऊन येतं तर मग घरी ठेवून जातात किंवा मुलाकडे पोचवतात. मग मुलाने मला ती पत्रिका दिली की आई हे मोहमूरचं लग्न आहे. मग मी तो कार्यक्रम त्याप्रमाणे कॉप्ट केला की त्या दिवशीच आपण किनवट मागून जाऊ आणि मग तिथला आढावा प्लस हे सगळे विषय भेटी गाठी येईल आपल्याला. आणि मग त्या निमित्ताने आज आम्ही त्या मोहमूरच्या लग्नाला आलो. मग लग्न 12:30चं होतं म्हणून थोडंसं आधी निघून आधी माहूरला गेलो. माहूरमध्ये सुद्धा बरेच तिथले कार्यकर्ते, नगराध्यक्ष साहेब होते गोस्वामीजी, आणि त्यांनी असे शॉर्ट नोटीसमध्ये सगळे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे वगैरे आणि काही काँग्रेसचे सुद्धा भरपूर जमा केले आणि त्यांच्याशी चर्चा झाली. ती चर्चाही पॉझिटिव्ह होती. तिथला आढावा झाला. नंतर 1-2 ठिकाणी चहा पाणी घेऊन मग लग्न केलं. लग्न ठिकाणी आमचा थोडा वेळ गेला. तिथे पाहुणे मंडळींचंच लग्न होतं. आता पाहुणे म्हटल्यावर तुम्हाला माहितीच आहे, थोडा 2 घरं जास्तच वाटलं. चहा पाणी ते केलं आणि त्यानंतर मग आम्ही निघालो. आमदार साहेबांनी बोलवलं होतं दहिवीला आणि तिथे जाऊन खरोखरच खूप आनंद झाला. त्यांनी मला अक्षरशः म्हणजे आता तुम्ही म्हणाले की कळमनुरी तुमचं बाहेर असेल पण तरी आम्ही किनवटमध्ये त्याच्यावरही चांगलं काम करून दाखवतो. मला तो खरंच अनुभव आला की कळमनुरी तर चांगलं आहेच, पण तिथं किनवटमध्ये सुद्धा एक माहेरसारखा दहिवीला मला अनुभव आला. साहेबांनी खूप आस्थेने विचारपूस केली. साहेबांच्या लक्षात आलं बहुतेक आता थकलेले दिसत आहेत, भूक लागलेली दिसते. ताबडतोब गरम गरम जेवायला वाढलं, म्हणजे जशी लेक माहेरी आली की कसं तिला स्वागत सत्कार आधी आई जेवू खाऊ घालते अशा पद्धतीनं. आणि मग नंतर चर्चा केली आणि मग किनवटला आम्ही येणारच होतो, पण माझ्या जास्त ओळखी नाही. आता ॲक्च्युली मी थोडं कळमनुरी मतदारसंघामध्येच पहिले कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. त्याच्यामुळे एकतर घरात परिवारात आमच्या दुःख झालेलं आहे, तर त्या ह्याच्यातून बाहेर येता परत लेकरांना बाहेर आणायचं, आई आहे आणि ते सगळं करता करता बाकी घर चालवणं आहे आणि पुन्हा लेकरांचं शिक्षण आणि त्याच्यात राजकारण या सगळ्यांचा बॅलन्स करत करत मग मी कळमनुरी हिंगोली जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी फिरते, जवळजवळ लग्न कार्य माती सभा जे काय असेल. पण मी इतक्या दूर किनवटपर्यंत कधी आली नाही, परंतु मला आठवतं मी किनवटमध्ये शेवटची आली 2015ला स्वामीच्या लग्नामध्ये आणि तेव्हा याच रेस्ट हाऊसला मी आली होती. तर त्याच्यानंतर मग मी किनवटला परत नाही आली. पण आता खरोखरच खूप आनंद वाटला आज इथे येऊन. आणि आमदार साहेब म्हणे काय नाही तुम्ही जा, आणि मी म्हणे 5-50 मुलं तर असंच सांगतो पटकन येतील म्हणे ते. आणि खरोखरच खूप आनंद वाटला की जे शॉर्ट नोटीसमध्ये एवढे जण आज इथे तुम्ही आलेत आमच्यासोबत ऐकायला, आमचे विचार बघायला. आणि परत तुम्ही सगळ्यांनी जे आश्वासन दिले, म्हणजे मी आत्ताच पाहिलं दुर्गाश भाऊ त्यांचे डोळे पाणवलेले होते वैष्णोदेवीची आणि दिल्लीची आठवण सांगताना. परवीन भाभीचा पण मला फोन आला होता की
आजही. आणि आता म्हणजे ठीक आहे, दुःख आहे, डोळे पाणावतात आजही आठवण काढली की, परंतु पर्याय नसतो. मलाही स्ट्रॉंग होऊन बाहेर यावं लागलं, कारण मुलं लहान होते, आईचं वय झालेलं होतं. त्याच्यामुळे दुःख मनात ठेवलं आणि पुन्हा मी उभी राहिली. आणि माझ्या मतदारसंघामध्ये तिकडच्या भागामध्ये तर लोक खूप त्यांनी माझी साथ दिली, खूप प्रेम केलं, भावासारखे पाठीशी राहिले. पण मला वाटलं नव्हतं की मी जेव्हा बाहेर फिरेल, उमरखेड असेल, किनवट असेल, तर मला एवढंच प्रेम मिळेल म्हणून. कारण आता आम्ही त्या दिवशी परवा जेव्हा उमरखेडला गेलो, तिथे सुद्धा अशाच पद्धतीने 10-15 गावं आम्ही फिरलो आणि हजारोच्या संख्येनं गाठीभेटी झाल्या आमच्या दिवसभरामध्ये. उमरखेडनी म्हणलं ठीक आहे, आपल्या जवळ होतं, झालं असेल. किनवटला मला वाटलं नाही की मी ओळखायची गोष्टीची, किस्तीची, आणि एक रेड्डी साहेब होते, खूप कमी ओळखी होत्या माझ्या, पण जे प्रचंड सगळेजण इतक्या मोठ्या प्रमाणात. आणि आजही तुमच्या सगळ्यांचं भावाचं प्रेम पाहून खरोखरच खूप आनंद झाला. आणि आपण सगळेजण महाविकास आघाडीचे आहोत. पक्ष बाजूला असतो शेवटी, सगळेजण आता तुम्ही सगळे मला बहिणीप्रमाणे मानतात, नाईक साहेब मुलीप्रमाणे मानतात, की हेच प्रेम असतं आपल्या भागातल्या लोकांचं, आपल्या मातीतल्या माणसांचं, आणि हेच प्रेम खरं पुढे कामा येतं. आणि आताच्याप्रमाणे बरेच जणांनी जे सांगितलं की आज आपल्याला लढायचं आहे भाजपच्या विचारांशी. भाजप आपण पाहिलंय, मोदीजींनी प्रत्येक वेळा, मोदीजी काय करतात, इलेक्शन जवळ आलं, मागचं इलेक्शन आलं की पुलवामा केलं, हे इलेक्शन आलं तर आता काय चाललंय, राम मंदिर चाललंय. आता राम मंदिराला मला वाटतं अजून पूर्ण बांधकाम व्हायला 2 वर्ष बाकी आहे, तरी त्यांचा राम मंदिराची जी हे चालू आहे, ठीक आहे, आम्ही सुद्धा राम भक्त आहोत. मी कळमनुरीमध्ये श्रीराम कथा 7 दिवस केली. आणि मला जर तुम्ही सांगाल तर आता मी रामरक्षा कोणपण म्हणून दाखवू शकते, त्यांनी म्हणून दाखवले. तर ह्या नावावरती लोकांमध्ये डिव्हिजन नाही झालं पाहिजे. आणि माझ्या मोठ्या भावाप्रमाणे असलेले नाईक जे आता आलेले आहेत, आपली ही लढाई आहे भाजपच्या विचारांची. मोदींनी आजपर्यंत मागच्या इलेक्शन्समध्ये आपल्याला काय सांगितलं होतं, जुमलेबाजी फक्त करतात ते. आज तुम्ही बघा बेरोजगारी किती वाढली आहे, आणि त्यांनी मागच्या वेळेस सांगितलं होतं किती नोकऱ्या देणार, 2 करोड बेरोजगारों को नोकऱ्या देऊंगा. मला नाही वाटत आपल्या भागामध्ये काही तुरळक मुलांना सुद्धा नोकरी मिळाली असेल. त्याचप्रमाणे हर खाते में 15 लाख रुपये आएंगे, वो भी नहीं आए. तर हे नुसती जुमलेबाजीच आहे. आज तुम्ही बघाल, आज व्यापारी खुश नाही आहे, आज शेतकरी खुश नाही आहे. शेतकऱ्याचं जर तुम्ही कालच पाहिलं, काल 1-2 शेतकरी मला भेटायला आले होते, ताई आज 40% केमिकल फर्टिलायझर्सचा रेट 40% एका दिवसात वाढला, आता आम्ही करायचं काय. म्हणजे ही परिस्थिती आहे. आणि करायचं काय म्हणजे आपल्या हातात आज काहीच नाही. आज हिटलरशाही इतकी प्रचंड वाढलेली आहे. आज सगळी पॉवर त्यांच्या हातात आहे, कोर्ट्स त्यांच्या हातात आहे, त्याच्यात कुठलाही निर्णय घ्यायचा त्यांच्या हातात आहे. आपण बघत आहोत हा जो अपात्रतेचा निर्णय कोर्टात व्हायचा आहे, तर त्याला आता कशा पद्धतीनं ते लांबून राहिले. म्हणजे कुठलीही गोष्ट त्यांच्या हातात आहे. आणि एखाद्या नेत्याने जर त्यांचं ऐकलं नाही तर त्यांना लावायची ईडी. ते सगळ्यात मोठं साधन त्यांच्याकडे झालेलं आहे. आणि त्याचप्रमाणे तो नेता त्यांच्या पक्षात गेला की मग काय होते, मग आमचं वॉशिंग मशीन, निरमा वॉशिंग पावडर पण आहे, सुलाईचे सब साफ हो जाते. त्याच्यामुळे आज आपल्याकडं त्यांनी पर्यायच ठेवायचं नाही, अशा पद्धतीनं ते लढून राहिलेले आहेत. परंतु तरी सुद्धा ते घाबरलेले आहेत, कारण महाविकास आघाडी जी एकत्र आलेली आहे आणि ही जी एकत्र आलेली ताकद आहे, ह्या ताकदीला आज ते घाबरलेले आहे. आणि ती जर ताकद अशीच एकत्र राहिली, एकजुटीने राहिली, तर महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 48 सीट निवडून यायला सुद्धा पूर्ण वाव आहे. जर महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी हे 4ही पक्ष एकत्र आले, आपापल्यातला वाद बाजूला ठेवून, कोण कोणचे सीट लढेल हा विषय नाही, पण कोणताही उमेदवार असो, सगळ्यांनी जोराने ताकदीने जर कामाला लागले तर नक्कीच लोकसभेचा पूर्ण जागा येतील. आणि त्या अनुषंगाने मग पुढची विधानसभा सुद्धा तितकीच सोपी जाईल. किंवा कदाचित आता नाईक साहेब म्हणत होते की आता विधानसभा सुद्धा लोकसभेसोबत लागू सुद्धा शकते, अशी शक्यता आहे. कारण आता आपण बघितलं असेल की
10 तारखेला. नार्वेकरांची तब्येत पण बिघडली. तर हे सगळे संकेत आहे आणि कदाचित त्यांचा प्लॅन पूर्ण रेडी असेल, आपल्याला ते दाखवून ठेवतायत. परंतु महाविकास आघाडी सुद्धा पूर्ण तयारीने आहे. उद्धवजी ठाकरे असतील, शरद पवार साहेब असतील, राहुल गांधी असतील, सगळे पूर्ण ताकदीनं पूर्ण तयार आहेत. आणि कार्यकर्ते आपण बघतोय ग्राउंड लेवलचे सगळे पेटून उठलेले आहेत. आज आपण बघतोय की नेहमी बघा तुम्ही, सगळी चर्चा हीच असते की इस बार मोदी नहीं आएगा. आताच साहेबांनी सांगितलं की आज कदाचित ईवीएम घोटाळा असेल किंवा काय असेल, तो अभी बीच में वो ईवीएम के भी दिखा रहे थे, ईवीएम बदलो बैलेट पेपर लो, पण उनकी हिम्मत नहीं हो रही है. तर ह्याच्यावरूनच आपल्या लक्षात येत आहे. तरी सुद्धा आपण सगळ्यांनी हे सगळे मुद्दे बाजूला ठेवून आपल्याला विकासाच्या मुद्द्यावर लढायचं आहे. आपल्याला मोदी सरकारला यासाठी हटवायचं आहे कारण आज गरिबांना त्रास होतोय, आज नोकऱ्या मिळत नाहीये, आज शेतकऱ्यांना त्रास होतोय, व्यापाऱ्यांना त्रास होतोय, आज हुकुमशाही इथे वाढलेली आहे. आणि अभी नाही तो कभी नाही, कारण ही जी संधी आता आलेली आहे, आज आपण जर निवडणुका लढलो तर निवडून येण्याचे चान्सेस 100%हून जास्त आहे. तर ह्या वेळेस ही संधी सोडायची नाही, सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे लढायचं आहे. आणि जो कोणी उमेदवार असेल महाविकास आघाडीकडनं, त्या उमेदवाराच्या आपण सगळेजण मिळून पाठीशी उभं राहू. आणि नुसतं लढायचंच नाही तर प्रचंड मताधिक्याने आपल्याला ते उमेदवार निवडून येऊन दिल्लीला पाठवायचं आहे. म्हणजे आपल्या या भागाचा विकासाची गंगा इथे येण्यापासून कोणीच थांबू शकणार नाही. आता फार काही सांगत नाही, साहेब सुद्धा आलेले आहेत, आपण साहेबांचं मार्गदर्शन ऐकू. तुमच्या सगळ्यांचं भाऊंवरती जे प्रेम होतं आणि तुम्ही सगळ्यांनी मला सुद्धा जे बहिणीप्रमाणे आज इथं आदर सत्कार दिला आणि खरंच तुम्हाला सगळ्यांना भेटून एक कॉन्फिडन्स माझ्यामध्ये आला. म्हणजे राजू भाऊ गेल्यानंतर तुम्ही सगळेजण भावासारखे माझ्या पाठीशी उभे राहिले, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप आभार. आणि पुनश्च एकदा मी जर पुढच्या 8-10-15 दिवसांनी पुन्हा एक राऊंड मारेल, मी आणि नाईक साहेब, आणि पुन्हा आपण आपल्या भेटीगाठी आणि पुढील दौऱ्याचं नियोजन करू. आणि तुमच्यासुद्धा कुठल्याही प्रकारच्या काही अडीअडचणी असतील तर तुम्ही सुद्धा हक्काने सांगा, त्या सोडवण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू. एवढंच या क्षणी सांगते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थिती राजू सातवच्या धर्मपत्नी उताताई सातव या छोट्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थिती आपले कैलास राठोड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष, काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष गैरहजर आहे, पण काँग्रेस पक्षाचे सर्वच कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, उपस्थित कार्यकर्त्यांना एक धावती भेट होती त्यांची. आणि आपले रेड्डी साहेब बी नव्हते, म्हटलं काही हरकत नाही, तर 4-5 दिवसानंतर अजून या. आणि त्या प्रकारे त्यांचं काम चालू आहे. मी त्यांना वचन सांगितलं, वचनही दिलं की म्हटलं जो कोणी महाविकास आघाडीचं जागा आणेल, म्हणजे काँग्रेस पक्षाला सुटेल किंवा सेनेला सुटेल, तर म्हटलं आपल्याला सुटली तर अजून चांगलंच आहे. राजू सातवचं भरपूर काम आहे. आता जे विद्यमान खासदार आहे
त्याचंही काम आपण सर्व बघितले. पण काँग्रेस पक्षाचं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं खासदार असेल तर त्यांचं कामच वेगळं पद्धतीनं राहतो आणि सर्वांना घेऊन चालतात. आणि काही पर्टिक्युलरली आमच्या किनवट मतदारसंघाबद्दल सांगतो की हे मतदारसंघ आपण तिकीट आणा किंवा कोणालाही तिकीट अगर भेटलं महाविकास आघाडी एकत्र राहून तर कमीत कमी 60-70 हजारच्या वरती लीड देईल. चांगलं काम आहे. आम्ही सर्व मिळून काम करतो आणि मला तर खरोखर मनापासून आनंद होईल की आपल्याला तिकीट भेटलं. तर जसं राजीव भाऊजी मला दिल्लीचं काही काम राहिलं, आम्हाला कोणालाही काही काम राहिलं तर फोन केलं तर फोनवर काम होत होतं. आणि ताईचंही तसं स्वभाव आहे. ताईचंही संबोधन मी आज ऐकलो. पण लोक आपलं विधान परिषदेमध्ये पुष्कळ चांगलं बोलतात, लोकांच्या प्रश्नावर बदल बोलतात. असंच नेता पाहिजे. नाहीतर या 5-10 वर्षामध्ये नेते फक्त पैसे खाणारेच भेटत आहे, आम्हाला करणारे भेटत नाही. पूर्ण हालत या हिंगोली मतदारसंघाची किंवा आमच्या मतदारसंघाची पुष्कळ हालत खराब झालेली आहे. आपल्यासारख्या चांगल्या खासदार भेटलं तर आम्हाला थोडं कार्यकर्त्यांनाही चांगलं पाठबळ भेटेल अशी विनंती करतो. आणि अजून ताईला माहूरमध्ये 2-3 गावं भेटायचं आहे. त्यासाठी आपण आज लवकर सोडू आणि दुसऱ्या वेळेस कमीत कमी 500 कार्यकर्त्यासोबत बैठक घेऊ ही एक विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोणाला मान देऊन काहीचा मान आणि सन्मान केल्याबद्दल सगळ्यांच्या उपस्थितीचे आभार व्यक्त करतो. आमचा आणि छोट्या काही कार्यक्रम संपला. जय हिंद, जय महाराष्ट्र.